हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल ITIच्या फर्स्ट आणि सेकंड इयरसाठी जो कॉमन विषय आहे त्याचा पेपर घेतला आहे आपण. पेपरचे मार्क आहेत 50 आणि प्रश्न आहेत 25. याचा अर्थ प्रत्येकी 2 मार्कासाठी एक क्वेश्चन असणार आहे. याआधी आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स विषयाच्या मागील 4 वर्षाचे पेपर संपूर्ण सोडवलेले आहेत. तर ते आपण उजव्या कोपऱ्यात या लिंकवरती आपण पाहू शकता. तर आपण सुरुवात करत आहोत. आपला पहिला प्रश्न आहे पेपरचा, विच ऑफ द फॉलोइंग इनपुट डिव्हाइस इज यूज्ड इन प्लेइंग कम्प्युटर गेम्स. पुढीलपैकी कोणते डिव्हाइस जे आहे ते कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी आपण वापरतो. तर याचा आन्सर आहे जॉयस्टिक. या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे क्वेश्चन पेपर सोडवून देखील दिलेला आहे, आपण पाहू शकता व आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू कॅप्चर अँड स्टोअर सिनरी व्हेन यू गो टू व्हिजिट अ हिल स्टेशन. पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनमधील वस्तूचा आपण वापर करणार आहे कशासाठी? कॅप्चर अँड स्टोअर सिनरी म्हणजे एखादं दृश्य कॅप्चर करण्यासाठी आणि ते स्टोअर करण्यासाठी पुढीलपैकी कोणती वस्तू आपण वापरणार आहोत. या ठिकाणी ऑप्शन आहे CPU, फोटो स्कॅनर, हँड हेल्ड स्कॅनर आणि डिजिटल कॅमेरा. साधारण कॉमन गोष्ट आहे, कॉमन सेन्स आहे. आपण हिल स्टेशनला गेलो तर फोटो काढण्यासाठी आपण डिजिटल कॅमेराचा वापर करणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन 2चा आन्सर आहे डी. ओके, क्वेश्चन 2चा आन्सर आहे डी. पुढील प्रश्न, क्वेश्चन 3, A is used for CAD and CAM ॲप्लिकेशन. पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा वापर हा आपण CAD CAMसाठी करतो? तर त्याचा आन्सर आहे प्लॉटर. प्लॉटर या वस्तूचा किंवा डिव्हाइसचा वापर आपण CAD CAMमध्ये करतो. CAD आणि CAM हे काय आहे तर कम्प्युटर ॲडेड ड्रॉइंग. याचा वापर आपण कम्प्युटरच्या सहाय्याने मोठमोठे बिल्डिंगचे स्ट्रक्चर किंवा इतर लँड डेव्हलपमेंट असेल किंवा कोणताही मशीनचा पार्ट असेल, इंजिनचा पार्ट असेल तर त्याचं ड्रॉइंग काढण्यासाठी आपण CAD आणि CAMचा वापर करतो, जो कम्प्युटरवरील सॉफ्टवेअर आहे. व त्याच्या सहाय्याने आपण मोठमोठे प्रोजेक्टचे प्रिंटआउट काढण्यासाठी प्लॉटर या साधनाचा वापर करावा लागतो. पुढील प्रश्न, चौथा, 2 पॉप्युलर पॉइंटिंग डिव्हाइसेस आर. पुढीलपैकी 4 पैकी कोणते 2 पॉइंटिंग डिव्हाइस आपण वापरतो? तर याचं उत्तर आहे माऊस आणि जॉयस्टिक. माऊस आणि जॉयस्टिक हे आहेत, यांचा वापर आपण कम्प्युटरमध्ये एखादी वस्तू एखादा पार्ट दर्शनासाठी करतो. त्याशिवाय जॉयस्टिकचा वापर आपण गेम खेळताना करतो. क्वेश्चन 5, 8 बिट्स इज इक्वल टू किती बाईट्स? 8 बीट म्हणजे किती बाईट्स विचारला आहे. याचा आन्सर आहे 1, सी. प्रश्न 5व्याचा आन्सर आहे सी, 1 बाईट. 6वा प्रश्न, एक्सटर्नल मेमरी और डॅश डॅश इज अ फॉर्म ऑफ परमनंट स्टोरेज. बाह्य मेमरी किंवा कोणता भाग जो आहे तो परमनंट स्टोरेज म्हणून वापरतो आपण. तर या ठिकाणी याचा आन्सर आहे सेकंडरी मेमरी. आता सेकंडरी मेमरी म्हणजे काय, जे एक्सटर्नल आहे किंवा परमनंट असू शकते. तर या ठिकाणी आपण पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क किंवा मेमरी कार्ड यांचा वापर आपण सेकंडरी मेमरीमधून म्हणून करू शकतो किंवा त्याला आपण एक्सटर्नल मेमरीसुद्धा म्हणू शकतो. ज्या अर्थी आपण आपल्या मोबाईल डिव्हायसेसमध्ये फोनच्या स्टोरेजपेक्षाही अधिक स्टोरेज आपल्याला वाढवायचं असेल किंवा फोनची मेमरी वाढवायची असेल तर आपण याचा एक्सटर्नल मेमरी म्हणून मेमरी कार्डचा किंवा पेनड्राईव्हचा वापर करतो. त्याला आपण सेकंडरी मेमरी देखील असे म्हणतो. प्रश्न 7वा, GUI स्टँड्स फॉर. GUI याचा अर्थ काय होतो? तर याचा बरोबर अर्थ आहे ग्राफिकल युजर इंटरफेस, ऑप्शन सी. GUI याचा प्रॉपर अर्थ होतो ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके. प्रश्न 8वा, टू मूव्ह अ फाईल
folder from one location to another dash dash option is used. पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनचा वापर आपण एखादी फाईल किंवा फोल्डर कम्प्युटरमध्ये एका लोकेशनहून दुसऱ्या लोकेशनला मूव्ह करण्यासाठी वापरतो. या ठिकाणी ऑप्शन आहे कॉपी आणि पेस्ट. कॉपी आणि पेस्टमध्ये आपण त्या फाईलची आहे तीच प्रत तयार करून ती दुसरीकडे पेस्ट करतो. दुसरा ऑप्शन आहे कट पेस्ट. कट पेस्टमध्ये ती फाईल पूर्णपणे उचलून आपण दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करतो. मूव्ह अँड पेस्ट या प्रकारचा आणि डिलीट आणि पेस्ट या प्रकारचा कोणताही ऑप्शन आपण कम्प्युटरमध्ये वापरू शकत नाही. तर 8व्याचा आन्सर आहे बी. प्रश्न 8वा आन्सर आहे बी, कट अँड पेस्ट. प्रश्न 9वा डॅश डॅश इज अ लिस्ट ऑफ अवेलेबल कमांड्स. पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये कमांड्स सर्व दिलेल्या असतात. तर याचा आन्सर आहे मेन्यू. मेन्यू या कमांडमध्ये किंवा ऑप्शनमध्ये सर्व कमांड्स या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रश्न 10वा डिफरंट टाइप ऑफ इंडेंशन्स आर. पुढीलपैकी कोणते इंडेंशन्स आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरतो. हा 10वा प्रश्न मायक्रोसॉफ्ट वर्डशी रिलेटेड आहे किंवा आपण त्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील हा क्वेश्चन आहे. तर यापैकी पुढीलपैकी कोणते इंडेंशन्स आपण वापरतो. आता इंडेंशन्सचा वापर कम्प्युटरमध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये आपल्याला पॅराग्राफ देण्यासाठी होतो किंवा एखादा लेटर सुरू केलं तर लेटरच्या आधी पॅराग्राफ देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. या ठिकाणी लेफ्ट अँड राईट आन्सर ए करेक्ट आहे 10व्या प्रश्नासाठी. 11वा प्रश्न बिफोर फायनल प्रिंटआउट इज टेकन यू कॅन सी डॅश डॅश ऑफ द वर्कशीट टू सी हाव इट वूड ॲपियर इन द प्रिंटआउट. शेवटचे फायनल एखादा तुम्ही प्रोजेक्ट तयार केला कम्प्युटरमध्ये किंवा एखादं ड्रॉइंग काढलं तर ते कशा प्रकारे दिसेल किंवा एक्सेल फाईल क्रिएट केली व त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं डॉक्युमेंट लिहून घेतलं पूर्ण तर ते प्रिंटआउट काढताना कशा प्रकारे दिसेल हे पाहण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनचा उपयोग होतो. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे सी, प्रिंट प्रिव्ह्यू. प्रश्न 11वा याचा आन्सर आहे सी, प्रिंट प्रिव्ह्यू. या ऑप्शनचा वापर करून आपण डॉक्युमेंट कागदावरती प्रिंट करण्याआधी कशा प्रकारे दिसेल हे आपण पाहू शकतो. 12वा प्रश्न ब्रॉडबँड रेफर्स टू. पुढीलपैकी ब्रॉडबँडचा उपयोग आहे किंवा त्याचं मिनिंग काय होतं. ब्रॉडबँडचा अर्थ होतो स्पीड ऑफ डाटा ट्रान्सफर. ब्रॉडबँडचा उपयोग आपण मॅक्सिमम स्पीडनं डाटा ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. त्यासाठी आपण वेगळे कनेक्शन आपल्या घरामध्ये घेतो. पुढचा प्रश्न 13वा BCC ऑप्शन इज यूज्ड टू सेंड अ कॉपी ऑफ ईमेल टू. आता हा प्रश्न जो आहे किंवा हा जो BCC ऑप्शन जो आहे हा आपल्याला एखादा ईमेल आपण क्रिएट केला तर त्या ठिकाणी टू CC आणि BCC या प्रकारचे 3 ऑप्शन असतात. टू ऑप्शनमध्ये आपण ज्याला प्रायमरी रिसिव्हर आहे त्याला आपण टू ऑप्शनमध्ये ईमेल पाठवतो. त्या ठिकाणी CCचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे कार्बन कॉपी. त्याचसोबत तेच डॉक्युमेंट आपण दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो व BCCमध्ये ते डॉक्युमेंट आपण इतर कोणत्या व्यक्तीला सायमल्टेनियसली पाठवलं असेल तर ते पहिल्या 2 व्यक्तींना कळू नये त्यासाठी आपण BCC या ऑप्शनचा वापर करतो. बरोबर आन्सर आहे सी, सेव्हरल पीपल विदाउट लेटिंग अदर्स रिसिपियंट नो. BCCमध्ये जर कोणत्या व्यक्तीचा उल्लेख केला किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींचा उल्लेख केला आपण ईमेल ॲड्रेसमध्ये तर बाकीच्यांना कळत नाही की ही कॉपी आणखी कोणाकोणाला पाठवली गेली आहे. करेक्ट आन्सर आहे सी. 14वा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ अ अँड दी ऑर धिस. हे वरील 4 ऑप्शनचा वापर करून आपल्याला या ठिकाणची रिकामी जागा भरायची आहे. डॅश डॅश एरोप्लेन फ्लाइज इन द एअर.
आता ए अँड दी आणि धिस यापैकी ॲन एरोप्लेन हा ऑप्शन बरोबर आहे. अँड हे आपण प्रपोजिशन या ठिकाणी वापरत आहोत. 14 प्रश्नाचा आन्सर आहे बी. 14 प्रश्नाचा आन्सर आहे बी. 15वा प्रश्न. A group of words which makes sense but not complete sense is called. पुढीलपैकी कोणता शब्द असा आहे जो शब्दांचा एक समूह आहे ज्याच्यामुळे एक त्या शब्दांचा अर्थ तयार होतो पण त्या वाक्याचा पूर्ण अर्थ आपण समजून घेऊ शकत नाही किंवा तो तसा अर्थ बनत नाही. तर याचा आन्सर आहे फ्रेज. याचा अर्थ मराठीमध्ये म्हणी असा होतो. 15व्याचा आन्सर आहे ए. क्वेश्चन 15 आन्सर आहे ए. फ्रेज म्हणजे मराठीमध्ये म्हणी. वाक्य सेमच असतं पण त्याचा अर्थ जो आहे किंवा त्याचं मिनिंग जे आहे ते आपण व्यवस्थित लावू शकत नाही. 16वा प्रश्न. चूज द करेक्ट आन्सर इन रिस्पॉन्ड टू द मेन्शन्ड क्वेश्चन. पुढीलपैकी 4 जे ऑप्शन आहेत यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. तो कशासाठी तर या प्रश्नासाठी. व्हेन विल यू सी द मूव्ही. तुम्ही मूव्ही कधी पाहशीला. तर याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं आन्सर ए. ॲट 3:15 PM टुमारो. या ठिकाणी वेळेबद्दल व्यवस्थित माहिती दिली आहे. 17वा प्रश्न. वी शूड डॅश डॅश ड्युरिंग कम्युनिकेशन. पुढीलपैकी कोणती क्रिया आपण कम्युनिकेशनच्या वेळी करणे गरजेचे आहे. ऑप्शन सी. वी शूड लिसन टू द स्पीकर केअरफुली ड्युरिंग कम्युनिकेशन. एखाद्या व्यक्तीशी आपण संवाद करताना आपण त्या समोरच्या व्यक्तीला योग्य प्रकारे आणि काळजीपूर्वक ऐकणे गरजेचे आहे. ऑप्शन सी इज करेक्ट फॉर क्वेश्चन 17. 18वा प्रश्न. चूज द करेक्ट प्रेपोजिशन. पुढीलपैकी योग्य प्रेपोजिशन निवडायचं आहे. वाक्य आहे द यंग जेंटलमॅन इज एंगेज्ड डॅश डॅश मिस ब्राउन. या ठिकाणी रिकामी जागा भरते आहे. उत्तर आहे बी. विथ. द यंग जेंटलमॅन इज एंगेज्ड विथ मिस ब्राउन. आन्सर बी इज करेक्ट. 18व्या प्रश्नाचा आन्सर आहे बी. 19वा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कार्डिनल नंबर. पुढीलपैकी कोणता नंबर हा कार्डिनल नंबर नाही आहे. या ठिकाणी 20, 56 आणि 9 हे सर्व जे आहेत हे आहेत कार्डिनल नंबर. आणि हा आहे 18वा किंवा सी जो आहे 18th हा आहे ऑर्डिनल नंबर. 18वा किंवा 18th हा जो ऑप्शन आहे हा एखाद्या ऑब्जेक्टचा किंवा क्रमांक दाखवण्यासाठी याचा वापर होतो. 20वा प्रश्न. विच इज अ सायलेंट लेटर इन द वर्ड सायकोलॉजी. सायकोलॉजी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणता शब्द सायलेंट आहे ज्याचा उच्चार होत नाही. तर याचा आन्सर आहे डी. 20व्या प्रश्नामध्ये पी. सायकोलॉजी या शब्दामध्ये जो पी शब्द आलेला आहे पहिला याचा आपण उच्चार करत नाही आहे किंवा तो उच्चार होत नाही तर त्याला सायलेंट लेटर म्हणायचं आहे. 21वा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फ्युचर टेन्स ऑफ व्हर्ब. क्रियापदाच्या योग्य काळाचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी जागा भरायची आहे रिकामी जागा. ही डॅश डॅश फॉर यू ॲट स्टेशन. स्टेशनवरती तो काय करेल रिकामी जागा आहे. आन्सर आहे ही विल वेट. तो स्टेशनवरती तुझ्यासाठी वाट पाहेल. ह्या ठिकाणी आन्सर डी आहे. 21व्या प्रश्नाचा आन्सर डी आहे विल वेट. 22वा प्रश्न. द की ऑफ सक्सेस इज. यशाची किल्ली काय आहे तर या ठिकाणी कमिटमेंट,
डिसिप्लिन, हार्डवर्क आणि ऑल ऑफ दीज. कमिटमेंट म्हणजे एखाद्या कामाबद्दल आपण जर तत्पर असेल तर त्याला म्हणायचं कमिटमेंट. डिसिप्लिन, ते काम करताना आपल्याला त्याच्याबद्दल योग्य ते डिसिप्लिन पाळलं पाहिजे, योग्य शिस्त असली पाहिजे. आणि हार्डवर्क, कोणतंही काम सोपं नाही आहे, ते काम करण्यासाठी आपल्याला जे काम पडेल ते केलं पाहिजे. तर या सर्वांचा उपयोग आपण सक्सेससाठी करू शकतो. तर ह्याचा आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. 22वा आन्सर डी आहे. प्रश्न 23वा, अ नॉर्मल पर्सन कॅन स्पीक. सामान्य मनुष्य किती शब्द बोलू शकतो, कधी, पर मिनिट, एका मिनिटामध्ये. तर याचा आन्सर आहे बी. 23व्या प्रश्नाचा आन्सर आहे बी. 150 ते 175 शब्द हा नॉर्मल पर्सन एका मिनिटामध्ये बोलू शकतो. 24वा प्रश्न, सिनॉनिम ऑफ द वर्ड ब्लेंड इज. ब्लेंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मिक्स, अवॉर्ड, डेअरिंग आणि प्रपोजल. तर याचा आन्सर आहे ए, मिक्स म्हणजेच ब्लेंड. आता ब्लेंड याचा मिक्सरला आपण मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतो? मिक्सरचा अर्थ होतो ब्लेंडर. तर या ठिकाणी आन्सर ए 24साठी करेक्ट आहे. पाहू शकता या ठिकाणी आन्सर ए इज करेक्ट. 25वा प्रश्न, इडियम्स प्रोव्हाइड डॅश डॅश इन कम्युनिकेशन. इडियम्स कम्युनिकेशन करताना आपण एखाद्या इडियम्सचा वापर केला तर त्यामुळे काय होते? तर वाक्यामध्ये इडियम्सचा वापर केल्यामुळे आपल्याला त्या वाक्याच्याबद्दल मोटिवेशन निर्माण होते. जसं की आपण एखादं भाषण करताना किंवा भाषण ऐकताना नेते मंडळी काही वाक्य असे बोलतात की ज्यामुळे समोरच्याला ते भाषण ऐकावं वाटतं किंवा तो उत्साहित होतो. तर त्यामुळे मोटिवेशन मिळतात. तर 25व्या प्रश्नाचा आन्सर आहे ए. ओके, तर आपण पुढच्या वेळी आणखी एक एम्प्लॉयबिलिटी स्किलचा पेपर घेऊन भेटू. धन्यवाद. याच्या आधी आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयाचे देखील पेपर सोडवलेले आहेत. तर आपण या 2 लिंकवरती जाऊन पुन्हा एकदा पेपर पाहू शकता व आपल्या मित्रांना फॉरवर्ड करू शकता.